डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। सचिन अंदुरेला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षाही स्थगित करण्यात आली आहे। न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह भोसले यांच्या खंडपीठाचा हा निर्णय आहे। या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्ये जामीन मंजूर झाला होता। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट 2013 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। आणि यावर डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। अजूनही पूर्ण निकालपत्र आमच्या हातात आलेलं नाहीये। पूर्ण निकालपत्र आल्यानंतर त्याचा अभ्यास करून सुप्रीम कोर्टामध्ये याच्या विरोधामध्ये आम्ही अपील करू। यापूर्वी देखील दुसरा आरोपी शरद कळसकर याला देखील अशा प्रकारे जामीन मंजूर झालेला होता आणि त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपण अपील केलेलं आहे। त्याच पद्धतीने याच्या विरोधामध्ये देखील सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही अपील करू। तर आरोपींना शिक्षा न होणं दुःखद आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह नेत्यांनी केली आहे। समाजासाठी मेलेल्या माणसाच्या आरोपींना जर शिक्षा होत नसेल तर हे दुःखद आहे। हा केवळ हमीद दाभोलकरांचा, त्यांच्या बहिणीचा, मुक्ताचा या दोघांच्या अनुषंगिक नाही, तर हा सगळ्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या घरातील डॉक्टर नरेंद्र दाभोलकर होते आणि हे क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे। कोणी खून केला, कसा खून केला हे ओपन सिक्रेट आहे, तरी कारवाई होत नाही, ही कुठेतरी खेदाची आणि दुःखाची बाब आहे। दाभोलकरांची हत्या, पानसरेंची हत्या, कलबुर्गी यांची हत्या या आपल्या सगळ्या काळिंबा लागणाऱ्या ह्या गोष्टी आहेत। त्याचा शोध न लागणं किंवा जे कोणी असतील गुन्हेगार त्यांना शिक्षा न होणं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे। शेवटी ही खूप मोठी व्यक्तिमत्व आपल्या देशातली होती, त्यांची हत्या होती आहे आणि हत्यारे सापडत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे।